जय हरी. एकनाथ महाराजांचं चरित्र भाग 68. जगी एकला सद्गुरु एकनाथू, असे बोलती सर्व ही विश्वमातू. जया उपमा हो नये एक देता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. गावातील लोकांनी जी अट घातली होती की नंदिकेश्वरानं चारा खावा, आणि ती अट नंदिकेश्वरानं मान्य केली. अर्थात नाथ महाराजांनी प्रार्थना केली हात जोडून, आणि त्यांनी तो चारा खाल्ला. हे अद्भुत हा चमत्कार सगळ्यांनी पाहिल्यानंतर नाथ महाराज त्यांना म्हणाले, हे नंदिकेश्वरा, आता आपण या जलामध्ये एकरूप व्हावं अशी इच्छा आहे. अर्थातच आता तू जलसमाधी घ्यावीस, हे उत्तम. असं म्हणून नाथ महाराज भजनरंगात तल्लीन झाले, आणि तितक्यात नंदिकेश्वरानं नदीमध्ये धाडकन अर्थात गोदावरीमध्ये धाडकन उडी मारली. गावबा टाळ्या वाजवत घरी निघाला. लोकांनी मात्र एकनाथ महाराजांचा जय जयकार दुप्पट जोशानं केला, आणि दंडवत स्वामींसाठी जी मिरवणुकीची तयारी केली होती तीच तयारी एकनाथ महाराजांच्या मिरवणुकीसाठी सज्ज केली. एकनाथ महाराजांनी विनयपूर्वक या साऱ्या समारंभाला नकार दिला. लोक केव्हा डोक्यावर घेतील आणि केव्हा पायदळी तुडवतील याचा काही नेम नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, हा साधुवृत्तीचा स्वभाव त्यांच्या रोमारोमात भिनला होता. एकनाथ महाराज घरी आले. उद्धव मोठ्या आनंदानं सामोरा गेला, पण गिरजाबाई दिसेनात. उद्धव म्हणाला, ताई देवघरात आहे. पण इतक्यात गिरजाबाई सामोऱ्या आल्या. काही तासांपूर्वीची गिरजाबाई आणि समोर उभी असलेली गिरजाबाई यात एकनाथ महाराजांना फार फरक जाणवला. तिच्या डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं गडद झाली होती. पाठीला पोक आलेला दिसत होता. काया कृश दिसत होती. जणू काही एका तासात ती 5 वर्षांनी म्हातारी झाली होती. पण नजरेतील लुकलुक तेजस्वी होती. पतिप्रेम, अभिमान, गौरव, कौतुक या सगळ्या भाव वेश ओसंडून तिच्या नेत्रातून वाहत होता. तिच्या नेत्रांच्या निरांजनांनीच तिने त्यांना ओवाळलं होतं. रोजच्यापेक्षा आज नैवेद्य वैश्वदेवास उशीर झाला होता. आजच्या प्रायश्चित्य घटनेमुळं कुणाचीच मनं ही अशी प्रसन्न नव्हती, तर सुन्न झाली होती. नाथ महाराज घरी आल्यावर गिरजाबाईंनी झटपट स्वयंपाक उरकला. एकनाथ महाराज, उद्धव आणि गावोबा जेवायला बसले. पानात शिरा वाढलेला पाहून नाथ महाराज म्हणाले, हे काय, आज पूर्णाच्या जोडीला दुसरं पक्वान ना? गिरजाबाई म्हणाल्या, ज्ञानेश्वर माऊलीला शिरा फार आवडायचा म्हणे. असं मी आपल्याच तोंडून ऐकलंय ना. बरं, पण त्याचं आज काय? आज इकडच्या हातून माऊलींच्या कृपेनं तिच्यासारखं कर्तृत्व घडलं म्हणून ज्ञानाईला नैवेद्य केला. उद्धव म्हणाला, ताई, अगं महाराजांच्या हातून नित्य जड जीवांचा उद्धार होतोय, पण थोड्या वेळापूर्वी तुला कुठं विश्वास होता नाथांवर? एकनाथ महाराज हसून म्हणाले, म्हणजे काय रे, हिचा माझ्यावर विश्वास नाही का काय? गिरिजाबाई लाजून म्हणाल्या, तसं नव्हे हो, पण मी बापडी घाबरून गेले होते हो. आणि हा उद्धव आपला काहीतरीच बोलतो झालं बरं का. उद्धव म्हणाला, महाराज, आमच्या ताईबाईंची अगदी सती जाण्याची तयारी झाली होती. नाथ महाराज दचकले. तोंडाजवळ गेलेला शिऱ्याचा घास तसाच स्थिरावला. त्यांनी गिरजाबाईंकडे पाहिलं. त्यांची नजर जमिनीला खिळली होती, आणि गोमयानं सारवलेल्या जमिनीवर अश्रुबिंदू ठिपकत होते. स्त्रीचं मन समजायला फार अवघड असतं. तिचा त्याग, तिचं प्रेम, तिचं वात्सल्य, जिव्हाळा सारं सारं कसं आंतरिक असतं, भरभरून दिलेलं असतं ना. तिची कोणतीही भूमिका
अत्यंत समर्पणाची असते. मग ती कन्या असो, पत्नी असो, माता असो, अगर भगिनी असो. तिला हे सारं भावावेश शिकवावे लागत नाही, ते तिच्या अंगीभूतच असतात. नाथ महाराजांचा हात तोंडाजवळच थांबलेला पाहून गिरिजाबाई म्हणाल्या, कसला विचार करताय? कुणाची सय आली म्हणजे कुणाची आठवण झाली? आपले डोळे अश्रूंनी का डबडबले? नाथ महाराज चटकन जीव लागले. त्यांना वाटलं, ह्या मातेला हरीच्या आठवणींनी घेरलं आहे, पण ती माऊली मला सय झाली का असं विचारून मोकळी झाली. मगाशी गावकऱ्यांनी केलेलं शब्दशस्त्राचे प्रहार मी धीरानं आणि कासवाची कातडी पांघरून झेलले, पण त्यातलं शस्त्र टोकदार होतं, ते मात्र माझ्या काळजात शिरलं आणि मी घायाळ झालो. पोटचा पोर सांभाळता येईना आणि चालला गावचा उद्धार करायला. आधीच हरीच्या आठवणींनं घायाळ झालेली गिरिजा हे वक्तव्य ऐकून पार ढेपाळून गेली असेल ना. त्यात पुन्हा माझ्या प्रायश्चित्ताचा सोहळा पण करणार काय? हे प्राक्तन भोग आहेत, ज्यानं त्यानं भोगायचे, त्याशिवाय सुटका नाही. एकुलता एक विद्वान मुलगा दूर देशी गेला आहे आणि उद्धव, गावबासारखी परस्थ माणसं जवळ झाली आहेत. हे सारे ऋणानुबंधांचे लागे बांधे झाले. बस, हरीची लेकरं बाळं इथं खेळायची, बागडायची, पण इकडे ते काशी क्षेत्रे आहेत ना. उलट लीलाचा मुक्तेश्वर इथे आजोळ घरी वावरतो आहे. त्याला काय करणार? जिथे ज्याचं दाणापाणी तिथे तो जातो, असं म्हणल्याशिवाय गत्यंतर नाही. आज माझ्यावर मनुष्यवधाचा आळ आला आणि तो दूरही झाला. हा सुद्धा पूर्व प्रारब्धाचाच प्रकार नाही का? असाच एकनाथ महाराज विचार करत बसलेले. साऱ्या पैठणकरांना आजच्या घटनेनं ज्ञानेश्वर माऊलींचं स्मरण होत होतं. जो तो म्हणत होता, ऐकलेली हकीकत आज प्रत्यक्ष पाहायला मिळाली. जवळजवळ 200-250 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवून जे कौतुक करून दाखवलं, ते आज ह्या पावनभूमीवर प्रत्यक्ष पाहिलं. पाषाणाचा नंदी सचेतन झाला. अरे, इथला रेडा वेदमंत्र उच्चारू शकला, इथला पाषाण सजीवाप्रमाणे वर्तला, पण इथला माणूस तो मात्र आहे तसाच आहे. 12व्या शतकात प्रतिष्ठानातल्या शास्त्री पंडितांनी ज्ञानेश्वरादी सगळ्या भावंडांच्या मनाचा विचार न करता शास्त्रावर बोट ठेवून त्यांना देशोधडीला लावलं. त्या जितेंद्रियांच्या सहनशीलतेचा मनोरा बालाग्रही डगमगला नाही. त्यांनी अत्यंत संयमी मनानं समाजानं केलेली ससेहोलपट सहन केली. ह्या 15व्या शतकातसुद्धा लोकमानसात फरक पडलेला नाही. एकनाथ महाराजांसारख्या सहृदय, दयाळू, समदृष्टी असलेल्या साधू पुरुषाचा छळ करण्यातच लोकांना आनंद मिळत होता. निंदाव्यंजक शब्दांचा भडीमार करून, कारण नसताना त्यांच्यावर दोषारोष करून, त्यांचा कीर्तिचंद्र ग्रासून टाकण्याचा सतत उद्योग त्यांनी चालवला. स्वार्थी लोकांची अशी बालंबाल खात्री होती की या प्रायश्चित्य प्रकरणात एकनाथ महाराज मुळापासून उखडून निघतील, नष्ट होतील. असूयेपोटी केवळ द्वेषबुद्धीनं त्या थोर पुरुषास कसोटीस उतरायला लावलं. मनाच्या नेत्रानं ह्या साधू पुरुषाकडे कुणी पाहतच नाही. ही लोकमानस्थिती परचक्राच्या आक्रमणानं जास्तच ढळत होती. बहुजन समाजाचं नैतिक अधिष्ठान ढळत चाललेलं होतं. कुणाला सारासार विचार राहिला नव्हता. प्रत्येकजण आपल्या पोळीवर तूप कसं ओढता येईल हे पाहत होता. शिवाय या यवनी संस्कृतीच्या विलासी प्रवृत्तीचा पगडा कळत नकळत लोकमानसावर पडत होता. विलास म्हणजे चैन, आणि चैनीसाठी द्रव्य हवं. ते येन केन प्रकारेण मिळवण्याचा प्रत्येकाचा अट्टाहास वाढत होता.
त्यामुळं सत्प्रवृत्ती नष्ट होत होती आणि शृंगार प्रवृत्ती आपले पाय घट्ट रोवून उभी राहण्याचा प्रयत्न करत होती. संत कवी एकनाथ महाराजांच्या दृष्टीतून ही समाजस्थिती सुटली नव्हती. भक्तीपासून दूर दूर जाणाऱ्यांना भानावर आणण्यासाठी तसा जालिम पण सोज्वळ उपाय योजायला हवा होता. शृंगार रसाचं रसिकत्व न मोडता समाजाला शिकवण देण्यासाठी मुरलीधराचा मंजूळ मुरलीनादच समर्थ आहे हे त्यांनी ओळखलं आणि त्यांनी गवळणी लिहिताना त्यात वेणुनादाच्या तालावर गोपींना तर नाचवलंच, पण गोपही नाचू लागले. या गवळणींमधून प्रीती आणि भक्तीची सांगड उत्कृष्टपणे जुळली. प्रीती आणि भक्ती या जुळ्या बहिणी म्हणण्यापेक्षा उत्कृष्ट भावनेची 2 नावं म्हणणंच योग्य होय. कारण प्रीती असल्याखेरीज भक्ती होत नाही आणि भक्ती करायला लागलं की प्रीतीचा सहज भाव जागृत होतो. जसं कुणी गोविंद म्हणा, अगर कुणी गोपाळ म्हणा, पण परब्रह्म स्वरूपात काहीच फरक जडत नाही. क्षणकाल एकनाथ महाराजांच्या भोवती वादळ घोंगावलं तरी त्यांची मूळ सद्भावना, सच्चरित्र जनमानसाच्या मनात पुन्हा उफाळून आले. आज लोक म्हणू लागले होते, आपल्या पैठण नगरीत असा भाग्यवंत वास करतो आहे, हे आपल्या सगळ्यांचं केवढं सद्भाग्य. सगळ्यांना मनोमनी वाटलं की नक्कीच हा ज्ञानाचा एका असावा. त्या दिवशी कीर्तनास अलोट गर्दी आणि नाथांनी पूर्वरंगात स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवस्थितिष्ठते. या भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातील श्लोकावर त्यांनी जास्त भर दिला होता. चित्त प्रसन्न असलं म्हणजे सगळ्या दुःखांचा नाश होतो, कारण ज्याचं चित्त प्रसन्न त्याची बुद्धी तत्काल स्थिर होते. उत्तरंगात एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये घडलेला ज्ञानेश्वर महाराजांच्या शुद्धीपत्राचा प्रसंग सांगितला. कीर्तनाला विशेषच रंग भरला. सगळ्यांचीच मन शुद्ध आणि प्रसन्न चित्त होती. त्यामुळं त्या भक्तिरंगात सगळ्यांना मनापासून रंगता आलं. जय हरी.